रविवारी 21-22 तारखेला आपण एक मोठं दिमागदार पर्व अनुभवणार आहोत, ज्याला म्हटलं जातं आपला क्रिकेटचा सण, आपला सगळ्यांचा उत्सव म्हणजे मोरणा प्रीमियर लीग. या मोरणा प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक खेळाडू आपलं सर्वस्व देईल, परंतु या आजच्या दिवसामध्ये श्री भैरवनाथ चषक 2026च्या या भव्य दिव्य पर्वामध्ये एकीकडे खांडेकरवाडी तर दुसरीकडे नाटोशी संघ एकमेकाच्या विरोधात मात्र आता या पहिल्या मॅच साठी तयार झालेत. प्रवीण आणि नयन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला गणेश गोलंदाजीच्या मार्कवर तयार झालाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एकीकडे प्रवीण तर दुसरीकडे नयन ही अष्टपैलू खेळणारी दोघेही आता मात्र सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर दुसरीकडे खांडेकरवाडीचा अष्टपैलू खेळाडू गणेश सुद्धा आहे, ज्यानं बॅटिंग सुद्धा अगदी चांगली करणं जाणतो आणि गोलंदाजी सुद्धा योग्य टप्प्यावर चांगले बॉल टाकणं जाणतो. आता बघूया 3 षटकांची मॅच, 18 बॉलचा खेळ. टाइमर चालू झालाय. 1 ओव्हरसाठी तुम्हाला 5 मिनिटांचा कालावधी, 1 इनिंगसाठी 15 मिनिट तुम्हाला मिळले जातील. आता मात्र अगदी घड्याळावर लक्ष ठेवलं जाईल, कारण सूर्य परतीच्या प्रवासाला चालू झालाय. चला मॅचला थोडंसं स्पीडअप करूया. ऑफिशियल पंच पुन्हा एकदा मैदानाचा ताबा घेतात. फिल्डिंग अगदी सजवली आहे. पहिला बॉल पॉवर प्लेतील षटकातील वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक गणेश गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला बॉल फॉर बॉल, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न सध्या फलंदाजाचा होता, परंतु गणेशनं या बॉलवर आपली गती दाखवली आहे. टप्पा योग्य ठिकाणी टाकला. पुढल्या लेनच्या बॉलवर अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रवीणचा प्रयत्न सध्या फुसका साबित झालाय. पहिला बॉल डॉट आला. आता पुढचा बॉल. आहा, यावेळेला कट लगवायचा होता. पंच वळताय, दर्शवतायत अगदी मेहुना स्टाईल मध्ये. यस, इट इज अ व्हाईट बॉल. खराब बॉल. या खराब बॉलनं निर्धाव धावसंख्या आता अगदी अतिरिक्त धावसंख्येमध्ये जोडली जाते. सुरुवात झाली आहे धावसंख्येची 1 या आकड्यानं. आता पुढचा बॉल. यावेळेला फटका फसला. पॉइंटला क्षेत्ररक्षक त्याच्या हातात झेल घेतलाय. सत्काराचा नारळ जसा स्वीकारावा तसा मात्र हा स्वीकारला झेल आणि पहिली विकेट प्रवीण डगआउटच्या दिशेनं अगदी मात्र परत येत असताना. कमालीची गोलंदाजी. पहिला बॉल अगदी निर्धाव, त्याच्यानंतर अवांतर धाव देणारा बॉल जरूर होता, परंतु नंतर मात्र कमबॅक केला गोलंदाजानं. गुडलेनचा बॉल बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न प्रवीणचा आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं टिपलाय. सुंदर झेल. पहिला झटका. वन डाऊनची भूमिका साकारण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर वैभव, ज्यानं मात्र आपल्या फलंदाजीच्या जीवावर अनेक वेळेला पडलेले सामने अगदी उठवलेत आणि फसलेले सामने हसवलेत. तो सध्या मात्र वन डाऊनची भूमिका साकारण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर त्याच्या समोर एक कडवा वान मिस्टर गणेश, ज्यानं मात्र फॉर्मचा नजराना नुकताच पेश केलाय. यावेळेला सुद्धा सोडून दिला. यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आहे, म्हणजे वाईड +1 ची धावसंख्येत ऍड केली जाईल. खरं तर या अवांतर धावा अगदी विषारी असतात, कारण या विषारी धावा मॅचच्या शेवटी मात्र आपलं विष अगदी जास्त प्रमाणात कालवत असतात. अवांतर धावसंख्या तुमच्या आणि तुमच्या विजयाच्या मधलं अंतर नेहमी वाढवत असतात. यावेळेला अवांतर धावा रोखवाव्या लागतील. अवांतर धावा हा प्रत्येक संघापुढे असलेला एक मोठा ग्रहण प्रश्न आहे. बघूया काय करेल गणेश. योग्य टप्पा टाकेल की वैभव मात्र सुरुवात करेल आपली. हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट. सन्मान दिला बॉलला. याला क्रिकेट म्हटलं जातं. खराब चेंडूचा समाचार घेणं आणि दरम्यान तिथं थोडस फंबल होत आहे, परंतु कोणत्या पद्धतीचा खामियाजा नाहीये. बघा, यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं. चांगल्या बॉलला सन्मान देणं आणि खराब बॉलचा समाचार घेणं याला क्रिकेट म्हटलं जातं. आणि यावेळेला चांगला बॉल होता. गणेशला सन्मान दिला. नॉस्ट्रायकर एंडला सध्या वैभव, तर स्ट्रायकिंग एंडला नयन जाऊन पोहोचतोय. नयनसाठी पहिलाच बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथं महाराज बाहेर आहे. बॉल पंच दाखवतात हा सुद्धा खराब बॉल आहे. आणि मिस्टर शरद दादा होलम यांचं या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत. आता सुद्धा बॉल अगदी बाहेरचा आहे. खरं तर ट्रॅप टाकलेला आहे. वायडरलँड ठेवायचा, शरीरापासून बाहेर ठेवायचा.
अतिरिक्त कोणत्या पद्धतीचा रूम नाही द्यायचा फलंदाजाचा, हा सध्या मात्र मानस गणेशचा आहे. बॉल दांडी 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 गोल. व्हॉट अ बॉल. चेंडू पडल्यानंतर अगदी दिसेनासा झाला आणि तदनंतर मात्र यष्ट्यांचं चुंबन. यष्ट्या झाल्यात उद्ध्वस्त. अजून एक झटका. नयन बॅक टू द पॅव्हिलियन. आता फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून अक्षयच्या बॅट मधून चौकार आलाय. कमालीचा फटका. स्वतःला थोडीशी जागा बनवली. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा लेट झाला आणि हा थेट बाउंड्री आली आहे. कमालीचा फटका आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या 2 विकेट्स अगदी लवकर गेल्यात, परंतु हा प्रेशर झुगारून मात्र अक्षयच्या बॅट मधून हा चौकार आला. आता थोडस रिलॅक्स महसूस करत असतील. 5 चेंडूंचा खेळ झाला. षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. चला मॅच अगदी त्वरित चालू करा मित्रांनो. जास्त वेळ खर्च करू नका. टीम मीटिंग साठी कोणत्या पद्धतीचा तुम्हाला टाइम मिळणार नाहीये. पाच चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 9 आकड्यावर जाऊन पोचते. धावा तर आल्यात, परंतु महत्वाचे 2 फलंदाज सलामीचे वीर मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. अक्षय सध्या स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन बघायला मिळतोय. गणेश चांगली गोलंदाजी करतोय. या वेळेला बॅटची अगदी बाजू लागली होती, परंतु इथं मात्र डिक्लेअरच्या झोन मध्ये चेंडू झालाय. एक षटक संपतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2-10 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 10 लॉस ऑफ 2 विकेट्स. काय घडतंय. पॉवर प्लेचं षटक संपलं गेलंय. लॉंग ऑन तैनात होता आणि कॉर्नर होता. त्याच्यानंतर अक्षयची बाउंड्री एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये गदी चांगल्या पद्धतीने आली आणि तिथं जेव्हा क्षेत्ररक्षण सजवला त्यावेळेला मात्र बॅटची कडा लागून गोशांगी क्षेत्रात चेंडू गेला. 6 चेंडूंचा खेळ झाला. 1 षटक संपतंय. चला मित्रांनो, पहिल्या षटकाची समाप्त झाली आहे. बरोबर 5 मिनिटांचा कालावधी लागलाय. अजून 2 षटकांसाठी तुम्हाला 10 मिनिटांचा कालावधी आहे. थोडंसं स्पीडअप घ्यायचं. अन्यथा जर तुमची मिनिट संपली तर मात्र तुम्हाला पॅनलाइज व्हावं लागेल. तुम्हाला एक खेळाडू सर्कल मध्ये आणावा लागेल. हे लक्षात असू द्या. चला जास्त वेळ खर्च करू नका. 6 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावा धावलकर जोडल्या गेल्यात. 2 गाड्यांच्या मोबदल्यात या 10 धावा लागल्या गेल्यात. वैभव आणि अक्षय ही जोडी आता चांगल्या पद्धतीने खेळतीये. वंडांची भूमिका साकारण्यासाठी मिस्टर वैभव आला आणि त्यानंतर मात्र मधली फळी सांभाळण्यासाठी अक्षयला पाठवलंय आणि अक्षयच्या बॅट मधून एक चांगला फटका सुधारलाय. गोंधळच्या मार्कवर विनय आपल्याला बघायला मिळतो. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक. पॉवर प्लेचे ओव्हर आता खुली करण्यात आली आहे. पॉवर प्ले खुला केलाय. तर त्या सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक बघायला मिळत आहेत. पहिला बॉल, त्याच्यावरती प्रहार. बॅटची वरची बाजू लागली आहे. ताकद अगदी जेवढी पाहिजे तेवढी आहे आणि या चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर. फटका चांगला होता. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. त्याच्यावरती पॉवरफुल, युजफुल, वंडरफुल आपल्याला बघायला मिळाला आणि इथं मात्र षटकार आला. 16 धावा धावलकर लागल्या गेल्यात. पटिया सर्कल खुलं गेलं. डीप स्क्वेअर, काउ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा खबर तैनात आहे. या वेळेला आता टप्पा चांगला धरलाय. बॅट्समनला गुंगारा दिला यष्टीरक्षकाला आणि चेंडू जातो गोशांकी क्षेत्रात. अजून एक अवांतर धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत उदय आपल्याला बघायला मिळतो आणि एक मोठा खेळाडू आहे. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा विनायचा. या वेळेला ताकदवार स्ट्रोक जरूर आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातात 1 2 3 4 अटेम्प्ट केले, परंतु 4 अटेम्प्ट मध्ये सुद्धा हा बॉल मात्र हाताला लागलेला नाहीये. हे तर क्रिकेट आहे मित्रांनो. इथं बॉल धरणं सोपं नाहीये. संदेश होते तिथे, परंतु संदेशच्या हातामधून हा कॅच ड्रॉप झाला. पुढचा बॉल समोर अक्षय आता. या वेळेला फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे.
झेलसाठी संधी आणि इथं मात्र ऑस्ट्रेलियन पद्धतीनं टिपला झेल. मिस्टर गणेश याच्या माध्यमातून हा आला झेल. विकेटचं पतन. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 18 धावा लागल्या. 3 गडी आता बाद झालेत. अक्षय आऊट झाल्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये अजित जातोय. कालच नुकताच व्हॅलेंटाईन डे झालाय आणि सगळेजण त्याच्या हँगओव्हर मधून बाहेर आलेत की नाहीत आलेत अजून माहित नाहीये, परंतु आज मात्र प्रत्येक जण ग्राउंडच्या आतमध्ये आला. आणि खरं तर क्रिकेटरांसाठी व्हॅलेंटाईन डे म्हणजे संडे आणि सॅटरडे आणि संडे. काल सॅटरडे होता. मोहन असोसिएशनचं आयोजन संडेला असतं, म्हणजे आजच आपला खरा व्हॅलेंटाईन आहे. आणि त्या व्हॅलेंटाईन आपण आपल्या संघासाठी देतोय, प्रॉमिस करतोय आणि आपल्या संघाला जिंकवण्यासाठी मात्र चांगले प्रयत्न करतोय. बघूया हा पुढचा बॉल. हा यावेळेला उचलला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहेत 1, 2 आणि 3 आहेत. तिघे जण आहेत, परंतु तिघांच्या मधोमध मात्र हा बॉल पडला. या चेंडूला अगदी मात्र चांगल्या पद्धतीनं खेळून काढलं. मिस्टर अजितच्या बॅट मधून 2 धावेंचा हा फटका आला. आणि याही वेळेला चांगला फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डेंग्यामधून हा चेंडू डीप मध्ये जातो. एक धाव कंप्लीट झाली आहे. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण संदेश बघायला मिळाला. फेकी थोडीशी खराब होती, परंतु कोणत्याही पद्धतीचा खामियाचा भुगताला लागलेला नाहीये. चांगली गोलंदाजी चालू झाली आहे. विनयनं मात्र कमबॅक करून दिलंय. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सुमारे 10च्या सरासरीनं धावा 20 धावफलकावर लागल्या गेल्यात. आयोजन अगदी दमदार आहे. श्री भैरवनाथ चषक 2021 धावा, सॉरी 21 धावा. अगदी आयोजन दमदार आहे. या दमदार आयोजनामध्ये दमदार मान्यवरांचं इथं आगमन झालं. माननीय श्री दीपक मोरे, इंडियन सोफा गॅलरी मुंबई यांचे सर्व प्रोप्रायटर यांचं या स्पर्धेच्या दरम्यान आगमन झालं. त्यांचं या आयोजन कमिटीच्या वतीनं आणि पूर्ण मोहन असोसिएशनच्या वतीनं सहर्ष स्वागत. तसेच मान्य श्री एकनाथ अण्णा मोरे यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. यावेळेला फटका चांगला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू डीप मध्ये जातोय. उदयची गोलंदाजी आज मात्र पहिल्या बॉलवर चांगली राहिली आहे. तसेच माननीय श्री आनंदा मोरे यांचं सुद्धा या स्पर्धेच्या दरम्यान आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मनाच्या अगदी आतल्या कोपऱ्यातून सहर्ष स्वागत. तसेच माननीय श्री बळीराम कुंभार यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. लाख रुपयाचं व्यासपीठ असण्यापेक्षा ज्या वेळेला व्यासपीठावर लाख मोलाची माणसं बसतात त्यावेळेला खरं तर व्यासपीठाला लाख मोलाची किंमत येते. आणि या वेळेला मान्यवर आता लाख मोलाचे व्यासपीठावर बसलेत आणि आता खरी तर व्यासपीठाला शोभा आली आहे. समोर बॅटिंग अगदी चांगली चालू झाली आहे. याच्यावर सुद्धा अगदी मात्र खरा बॉल बघायला मिळाला. वाईडला टाकण्याचा प्रयत्न, वाईड बॉल, पंचांचा इशारा आला. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. इथे शुभ सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, शाल आणि प्रेमाचं आपुलकीचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत केलं जातं. या वेळेला सुद्धा सोडून दिला. इथं सुद्धा दिशा से हटके तो पडेंगे फटके. या वेळेला अजून एक अवांतर धावसंख्येचा फटका पडलाय. अवांतर धावसंख्येचा. उदयला अजून मात्र टप्पा मिळालेला नाहीये. बघूया पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज उदय. हा उचललाय. उंची आहे, लांबी किती आहे? जेवढी पाहिजे तेवढी तरी नक्कीच हा चेंडू निघून जातोय. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई ये गेंद जा रही है सीमा पार. षटकार कमालीचा बॉल. टप्पा चुकला. तुमचा कार्यक्रम फिक्स आणि इथं आला हँडसम 6. मिस्टर वैभवच्या बॅटमधून षटकार आला. अजून एक मोठा प्रहार. नोट आउट. हाय अँड हँडसम. हाही चेंडू जातोय सीमारेषा पार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं फायर, मैं झुकेगा नहीं, मैं ठोकेगा. आणि या वेळेला अगदी ठोकलंय वैभवनं. चांगले फटके ठोकलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा. या वेळेला सुद्धा आता फटका बसला. उंची आहे, लांबी नाही. क्षेत्ररक्षक 1, 2, 3 जण डबल अटेम्प्ट होता जरूर. आणि बघता ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण. ऐन दुपारच्या क्षणी अगदी 2 धावेंचा दोरडा टाकलाय. आजकालच्या जगात मुलींचं हृदय चोरणं सोपं असतं, परंतु क्रिकेटमध्ये अशा धावा चोरणं अवघड असतं. या वेळेला दिवसा ढवळ्या 2 धावेंचा दोरडा टाकलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल
38 या आकड्यावर 38 धावा दबाव लागल्या गेल्या. उदयची गोलंदाजी आता चिंताजनक झाली आहे, कारण बॅटिंग दमदार राहिली आहे वैभवची. अजून एक उचललाय, आता सुद्धा उंची जास्त लांबी नाहीये. क्षेत्ररक्षक आहे, झेलसाठी संधी, आणि आता विनयनं केला झेल कंप्लीट. कमालीचा झेल, शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि त्यानंतर मात्र गदी हाताचा पिसारा केला आणि त्या पिसाऱ्यामध्ये बॉल अडकवलाय. शेवटच्या बॉलवर विकेट आली आहे. 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि 18 चेंडूंच्या खेळीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 या आकड्यावर. 38 धावा तबलकावर जोडल्या गेल्यात जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 39 धावांची गरज. 18 बॉल 39 धावा. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे तुम्हाला जिंकायचं असेल तर 18 मध्ये 39 जमवाव्या लागतील. चला याच्यानंतरचा नाणेफेकीकडे जाऊया आपण. नाणेफेक चला याच्यानंतरच्या नाणेफेकीसाठी लगेच यायचं एकीकडे विठलाई देवी कदमवाडी तर त्यांच्या विपक्ष मध्ये खेळतील नवलाई प्रतिष्ठान कोकिसरे. दोन्ही संघांनी तयार राहायचं नाणेफेकीसाठी. टॉस का बॉस या मंचावर लगेच या आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल इथं नाणेफेक. चला मान्यवर टॉस का बॉस मंचावर आहेत, लगेच आमंत्रित करतो विठलाई देवी कदमवाडी त्यांच्या विपक्ष मध्ये नवलाई प्रतिष्ठान कोकिसरे. नाणेफेकीसाठी आपल्यासाठी मित्रांनो शेवटचा कॉल आहे, लगेच टॉस का बॉस या मंचावर यायचं. आणि नाणेफेकीसाठी आपले मान्यवर माननीय श्री दीपक मोरे, माननीय श्री एकनाथ मोरे आणि माननीय श्री आनंदा मोरे यांच्या शुभ हस्ते याच्यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. एकीकडे कोकिसरे तर दुसरीकडे कदमवाडी. या दोघांच्या मध्ये रंगलेली ही बॅटल आपल्याला बघायला मिळते. काय घडेल, एकीकडे कदमवाडी ज्यांच्यात चिकाटी आणि प्रयत्न गदी ठासून वरलेत तर दुसरीकडे स्वतः कर्णधार अजय मुन्ना ज्याला म्हटलं जातो अंडरआर्म क्रिकेटचा बादशाह, ज्याला अनेक मोठे मोठे फटके घेण्यासाठी ओळखला जातो, तो आपल्याला बघायला मिळतोय. नाणेफेक केली जाते. नाणेफेक राहिली कदमवाडीच्या बाजूने. मान्यवरांचं या स्पर्धेच्या दरम्यान खूप खूप आभार. अगदी वेळात वेळ काढून आमच्यापर्यंत जोडले राहिलात आणि तुमच्या शुभेच्छा आमच्या सोबत राहिल्या यासाठी खूप खूप आभार. चला मॅचला स्पीडअप देऊया. एकीकडे नाटोशी तर दुसरीकडे खांडेकरवाडी आपला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 39 धावांचा 18 चेंडूंचा खेळ आहे. पहिली ओव्हर पॉवर प्लेची, म्हणजे पटिया सर्कलच्या बाहेर तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक तैनात असतील आणि अशामध्ये बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये एक बलाढ्य जोडी उतरली आहे. एकीकडे गणेश तर दुसरीकडे उदय. या उदयनं अनेक कारनामे रचलेत सोनावडे संघासाठी. पाटण तालुका टेनिस क्रिकेट खेळत असताना ज्यांना मात्र अगदी चांगल्यांचे घाम चांगल्यांना आसमान दाखवलं, तो सध्या मात्र मैदानाच्या आतमध्ये. तर दुसरीकडे मिस्टर गणेश अष्टपैलू खेळाडू या संघाचा गदी करता धरता आपल्याला बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आव्हान थोडस मापक आहे, 39 धावा जमवायचे, परंतु या 39 धावा रोखण्यामध्ये अगदी सक्षम आहे टीम नाटोशी. कदमवाडी आणि कोकिसरे संघाची मॅच. नाणेफेक कदमवाडी संघाने बहुतेक जिंकलाय आणि निर्णय आमच्यापर्यंत कळवा. कदमवाडी संघ. चला मॅचला थोडंसं स्पीडअप देऊया. अमित गोलंदाजीच्या मार्कवर समोर बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळतो उदय. नॉस्ट्रायकर एंडला गणेश. अगदी कॉर्नरच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश उभा आहे, तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतोय एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला. चला जास्त वेळ खर्च करू नका. फिल्डिंग करणारी टीम तुमच्याकडे आहेत 15 मिनिटांचा कालावधी. पहिला बॉल या मॅच मधला गोलंदाज अमितचा.
पहिला बॉल यावेळेला चांगला फटका खेळला गॅप मध्ये पॉवर प्लेचा वापर करत असताना अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सॉरी डीप मिड विकेटच्या दिशेनं फटका खेळला आणि तोपर्यंत 2 धावा अगदी चांगल्या पद्धतीने धावून घेतल्यात. या आपल्या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री बबन दादा वरंडे यांचं या स्पर्धेच्या दरम्यान नुकतंच आगमन झालंय. तसंच पूर्ण मोहन असोसिएशनची कमिटी इथे दाखल झाली आहे. दत्तादादा सुर्वे तसेच संदीप दादा वरंडे यांचं सुद्धा या स्पर्धेच्या दरम्यान अगदी खूप खूप स्वागत. मी विनंती करतो या विस्फोटावर या वेळेला पुन्हा लेनचा बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवर उसळी नव्हती. चेंडू पडल्यानंतर अगदी समांतर टप्प्याला मात्र शेवटपर्यंत सातोय आणि डॉट बॉल आपल्याला बघायला मिळाला. 2 चेंडूचा खेळ झाला. 2 धावा डबलकर लागल्या गेल्यात. समोर उदय आपल्याला बघायला मिळतोय. उदयसाठी हा बॉल. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पॉवर प्लेचा वापर करत असताना मात्र या फटक्याला खेळून काढलं. चेंडू जातो 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषे पार आलाय चौकार. चांगला फटका पाठीमागच्या पायावर भर दिला. स्वतःला सावरलं. तदनंतर मात्र अगदी डिपॉझिट केलं या चेंडूला सीमारेषा पार चौकार आला. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा अमित सज्ज झालाय. 3 चेंडूचा खेळ 6 धावा डबलकर जोडल्या गेल्यात. पुढचा बॉल आहा आता उचलला नो डाऊट या चेंडूला अगदी चांगल्या पद्धतीनं 1 सेकंड 1 बाउन्स सीमारेषा पार. कमालीची बॅटिंग. जिथं क्षेत्ररक्षक नाहीयेत तिथं मात्र या चेंडूला पाठवलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं नयन होता जरूर परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला सीमारेषा बाहेर. पुढचा बॉल पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत अक्षय कवर यानं एक काळ अगदी गाजवलाय. तो सध्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेत उभा आहे. बघूया पुढचा बॉल पुन्हा एकदा अमित खोलवा टप्प्याचा खोदून काढलाय. गॅप मध्ये जरूर आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानं अडवलाय आणि तोपर्यंत एकच धाव आली आहे. थ्रो थोडासा खराब परंतु बॅकअप योग्य वेळेवर आलाय. बघा क्रिकेट असो वा आयुष्य बॅकअप ज्याच्या पाठीमागे असतो तो आयुष्याच्या यशाच्या शिखरावर जाऊन कायम पोहोचत असतो. यावेळेला बॅकअप योग्य वेळेला आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज अमितचा गणेशसाठी बॉल यावेळेला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. पंच दाखवतात हा खराब बॉल आहे. अगदी वाडरला टाकण्याचा प्रयत्न खूप आहे राहिलाय आणि अवांतर धावसंख्येत 1 नंबर बळती आहे. खांडेकरवाडीची सुरुवात सुद्धा अशीच झाली होती. गणेशने थोड्याशा अवांतर धावा दिल्या होत्या. 10च्या सरासरीनं त्यांनी पहिल्या 2 षटकामध्ये धावा जमवल्या होत्या. आता मात्र 12 धावा डबलकर जोडल्या गेल्यात. थोडीशी खांडेकरवाडी सरस आहे परंतु अमितला कमबॅक करणं चांगलं माहिती आहे. या वेळेला फटका चांगला स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये हाताला चटका दिला. जरूर एक धाव डेफिनेटली कंप्लीट केली जाईल. या एका धावेनं आता पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 13 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. 1 षटकाचा खेळ झाला आणि बिनबाद 13 धावा डबलकर जोडल्या गेल्या. बिनबाद 13. अगदी चांगलं आयोजन. श्री भैरवनाथ चषक 2026 हे आयोजन. या आयोजनातला आजचा हा पहिला आणि शेवटचा दिवस. तब्बल 16 टीम्स एकमेकांच्या विरोधात खेळतायत आणि 16 टीम्स ज्या वेळेला एकमेकाच्या विरोधात खेळतात त्यावेळेला मोरणा असोसिएशन मध्ये प्रत्येक टीम समतुल्य आहे. प्रत्येक टीम मध्ये तेवढीच ताकद आहे. प्रत्येक टीम मध्ये तेवढाच दमखम आहे आणि अशा पद्धतीचे मुकाबले ज्या वेळेला होतात अशा पद्धतीच्या टीम्स ज्या वेळेला एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेला मात्र अगदी जंगी तुरे कडक सामने बघायला मिळतात. या वेळेला सामना अगदी कडक आहे. अजय गोलंदाजीच्या मार्गावर आपल्याला बघायला मिळाला. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा लागल्यात. जमेची बाजू खांडेकरवाडी संघाची अशी आहे की दोन्ही ओपनरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगल्या स्थितीत उभे आहेत. क्षेत्ररक्षण फैलावलं. डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ काव कॉर्नर डीप स्क्वेअर लेग तैनात करण्यात आलाय. अक्षयला थोडंसं हलवलंय. आता बघूया अजितची गोलंदाजी. समोर गणेश नॉन स्ट्रायकर एंडला उदय. या वेळेला पहिलाच बॉल गॅप मध्ये खेळला. या चेंडूला पाठवलं अगदी कमी राहिलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. थोडक्यासाठी मात्र षटकार वाचलाय. फटका अगदी चांगला होता. सुईमधून त्याचा धागा ओळून काढावा तसा मात्र हा फटका गॅप मधून ओळून काढलाय आणि चेंडूला पाठवलं सीमारेषे बाहेर चौकार आलाय. पहिल्या बॉलवर चौकार. 17 धावा डबलकर जोडल्या गेल्या. 39 धावांची गरज आणि आतापर्यंत 17 धावा लागल्यात. जवळपास अर्ध काम झालंय. अर्ध काम बाकी आहे परंतु एखादी विकेट जर आली तर मॅच मध्ये कमबॅक करेल टीम नाटोशी. बघूया काय घडेल. या वेळेला फटका पुन्हा एकदा चांगला. एक कावकॉर्नरला क्षेत्ररक्षक
आहे तैनात अमित, त्यानं फेकी सुद्धा चांगली काढली आहे आणि एकच धाव मिळते. 2 चेंडूंचा खेळ या ओव्हरमध्ये झालाय. आतापर्यंत 5 धावा या वैयक्तिक अजितच्या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. आता स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन उदय सावंत पोहोचतोय. तब्बल संघाच्या धावा झाल्यात 18. आता पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट आर्म विकेटने अजित. या वेळेला बॅटची अगदी खालची बाजू स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये या जेलला केलंय कंप्लीट आणि लागलाय पहिला झटका. मिस्टर उदय झाला बाद. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ नंतर अजितनं मात्र पहिला ब्रेक थ्रो मिळवून दिलाय. ज्या विकेटची गरज होती जो बॅट्समन थोडासा अटॅकिंग मोड मध्ये आला होता त्याला मात्र शांत केलं. बॅट्समन उदय झाला बॅक टू द पवेलियन आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला विनय. अष्टपैलू खेळाडू ज्यानं गोलंदाजी सुद्धा गडी चांगली टाकली. आता बॅटिंग सुद्धा चांगली करावी लागेल तर त्याच्या समोर आव्हान अगदी कडू आहे. अजित नावाचा गोलंदाज कडवा आव्हान आपल्याला बघायला मिळत आहे. यावेळेला अगदी आनंद कापेट चेंडू खेळला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक हनुमंत होता, त्याच्याकडून अगदी थोडीशी चुकी झाली परंतु बॅकअप योग्य वेळेला आला. एकच धाव मिळते. एका धावेने आपल्याला पुढे सरकते. 19 धावा दाभलकर जोडल्या गेल्यात. एक विकेट जरूर गमावली आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे अजून या ओव्हर मधला. आता शेवटच्या या 2 चेंडूवर एखादा मोठा प्रहार आला तर खांडेकरवाडीकडे पुन्हा एकदा सामना झुकेल. यावेळेला पुन्हा एकदा आनंद कापेट चेंडू इकडे पुन्हा एकदा मिड विकेट कडे जातोय. हनुमंत आता मात्र चुकी करत नाहीये. एक धाव मिळते. या एका धावेनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकतंय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 20 या आकड्यावर. 20 धावा अजून 19 धावांची गरज आहे. 7 चेंडूचा खेळ 19 धावा. या बॉलवर मोठ्या फटक्याची गरज सध्या मात्र खांडेकरवाडीला. डॉट बॉल आहे तर नाटोशी संघ सामन्यामध्ये पकड बंद करेल. यावेळेला वाईड प्लस 1 आली आहे. खराब बॉल. आता मात्र धोक्याची घंटा होईल का विनयसाठी. आता मात्र गदी चांगला चान्स आलाय. हा बॉल वायडर लाईनचा अवांतर धावसंख्येत भर करून देतोय. 22 धावा दाभलकर लागल्या गेल्या. पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज अशीत आपल्याला बघायला मिळतोय. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे अभि, त्याच्या माध्यमातून झेल कंप्लीट झालाय. अभि आपल्याला बघायला मिळाला. गोकुळ संघाचा फायनल मध्ये दाखल झाले परंतु नाटोशी संघाच्या वतीनं मात्र इथं क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि यावेळेला मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपलं सर्वस्व पणाला लावतात. शेवटच्या चेंडूवर एकच धाव आली आहे. 23 धावा दाभलकर जोडल्या गेल्यात. 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि आता 6 चेंडूमध्ये समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 6 चेंडू आणि 16 धावा. 6 बॉल 16चं समीकरण. पहिल्या 2 मध्ये जर एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल खांडेकरवाडी संघ. एकीकडे विनय, दुसरीकडे गणेश जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे तर दुसरीकडे गणभली गोलंदाज मिस्टर प्रवीण पाटील आपल्याला बघायला मिळतोय. 6 बॉल 16चं समीकरण. 23. सहा चेंडू आणि 16 धावांची गरज. 6 बॉल 16. पहिल्या 2 मध्ये एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये कमबॅक होईल तर दुसरीकडे प्रवीण ज्यानं मात्र अनेकांना मात्र आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवलाय तो प्रवीण गोलंदाजीच्या मार्कवर. समोर विनय आहे. पहिला बॉल पायावर येऊन लागतो. एक धाव मिळेल का? हो डिक्लेअरच्या स्वरूपातील एक धाव मिळते. या एका धावेनं आता पुन्हा एकदा सामना थोडासा पिचकट होऊन जातोय. किचकट झालाय. 5 बॉल 15चं समीकरण आता जाऊन पोहोचतंय. प्रवीणची गोलंदाजी चांगली आहे. पाय पकडून टाकण्याची सध्या मात्र जिम्मेदारी घेतली आहे आणि चांगला बॉल टाकला. पुढचा बॉल. या वेळेला चालाक आहे प्रवीण अशा अनेक मोठ्या विकेट घेतल्यात. आता सुद्धा तोच प्रयत्न होता परंतु गणेश मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने उभा आहे. या वेळेला टायमिंग प्रॉपर झालाय परंतु लांबी नाहीये. अमित आहे चेंडूच्या खाली आणि त्या टिपला झेल. विकेटचं पतन. बॅट्समन विनय बॅक टू द पवेलियन. विनय झाला बाद. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडूंच्या मध्ये आता 15 धावा जमा करायच्या आहेत.
नवीन बॅटर रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 बॉल 15 धावा. फटका चांगला होता परंतु ताकद थोडीशी कमी पडली विनयची आणि त्याच्यानंतर मात्र अमितच्या माध्यमातून सुंदर झेल आपल्याला बघायला मिळाला. बॅट्समन बाद झाला. नवीन बॅटर रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता तब्बल 4 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. 15 धावा धावफलकावर. 2 मोठे फटके सामन्यामध्ये पुन्हा एकदा खांडेकरवाडी संघाला आणून ठेवतील. ते 2 मोठे फटके येतील का बॅट्समन रितेशच्या माध्यमातून. ललेनचा बॉल. याही वेळेला अपील जोरदार केली आहे आणि काय बघायला मिळत. या अपील मध्ये फक्त जोश जास्त होता, उत्साह खूप होता परंतु खरेपणा कधी कमी होता आणि यालाच मात्र या अपीलला फेटाळलंय पंचांनी. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा 3 मध्ये 15 करायचे आहेत. आता या वेळेला उचलला. टायमिंग बघूयात. जेवढे पाहिजे तेवढे तरी नक्कीच हा चेंडू निघून जातो. सीमारेषा पार आला षटकार. सामना अजूनही जिवंत. आता 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. 2 बॉल 9 धावा. अजून 2 मोठे फटके जर या मॅच मध्ये आले तर खांडेकरवाडी संघ हा सामना जिंकेल आणि अजून एखादा डॉट बॉल आला तर मॅच मध्ये अगदी चांगल्या पद्धतीने उभा राहील. पुन्हा एकदा नाटोशी संघ काय करेल, मारेल का रितेश. या वेळेला गदी पेस जास्त होता. चेंडू पडला. गदी चांगल्या पद्धतीनं बॅट वर आलेला नाहीये आणि त्याचाच खामियाजा म्हणजे या मॅचची आता फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. 1 बॉल 8 धावांची गरज. हा सामना आता फक्त जादूटोना जिंकू शकतो. एखादी जादू झाली तर मात्र नक्की खांडेकरवाडी संघ जिंकेल. एखादी आव्हांत धाव संख्या येईल का नाही. या वेळेला येत नाहीये. शेवटच्या बॉलवर षटकार जरूर आलाय परंतु हा सामना मात्र जिंकलाय टीम नाटोशी या संघानं. हाडलक बॅडलक टीम खांडेकरवाडी. प्रयत्न चांगले होते परंतु आता मात्र बाजी मारली टीम नाटोशी संघानं. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. चला मॅचचा लगेच ताबा घ्यायचा. एकीकडे कदमवाडी दुसरीकडे कोकिसरे. लगेच मैदानाचा ताबा घ्या. मॅच लगेच चालू करूयात. टीम फिल्डिंग करणारी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं मात्र आपल्या बॅटिंगच्या जोरावर चांगल्या धावा जमवल्या, षटकाराने चौकार गदी योग्य वेळेला खेचलेत, तो मात्र मिस्टर वैभव ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर आपल्याला बघायला मिळतोय. लगेच मी आमंत्रित करतो या मिस्टर वैभव आणि आपला सामनावीरचा किताब घेऊन जायचा आहे. एकीकडे कोकिसरे तर दुसरीकडे कदमवाडी. लगेच मैदानाचा ताबा घ्या. धन्यवाद वैभव. यानंतर आपण सामना पाहतोय. कदमवाडी तर त्यांच्या विरोधात खेळणारी टीम कोकिसरे बोर्ना क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना या दोन्ही टीमचा अगदी चांगला खेळ राहिला आहे. मागील मॅचचा मॅन द मॅच ठरतो वैभव. आपण येऊन मॅन द मॅचचा किताब घ्यायचा आहे आणि आयोजक कमिटीला विनंती असेल की विशांत आपण मॅन द मॅचचा किताब द्यायचा आहे. वैभव नाटोशिगावचा हा खेळाडू मागील मॅचचा मॅन द मॅचचा किताब ठरतो वैभव. एकदा उपस्थित सर्वांनी एकदा नाटोशी संघाचे खेळाडू जोरदार टाळ्या वाजवा वैभव याच्यासाठी.